आहे. आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट आप्पे. आपण पहिले घेतला आहे 2 वाटी रवा. त्यानंतर त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत दही. घेणार आहोत. या फेटलेल्या बॅटरमध्ये आता आपण कांदा, टमाटर, मिरची, कोथिंबीर टाकून घेणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे आणि साधारण 20 मिनिटे आपल्याला हे असंच ठेवू. आता आपण यामध्ये स्वादानुसार मीठ टाकणार आहोत. मध्ये खायचा सोडा थोड्या प्रमाणावर टाकायचा आहे आणि आता थोडं पाणी टाकून बॅटर व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आता आपल्याला ते आप्याच्या साच्यात भरायचं आहे. त्यापूर्वी ठेवलेल्या साच्यामध्ये आता व्यवस्थित हे बॅटर भरून घ्यायचं आहे. साच्यामध्ये बॅटर भरून झालेलं आहे. हे साचं आपल्याला कमी गॅसच्या मंद आचेवर ठेवायचं आहे. कमीत कमी 10 मिनिटं आपल्याला हे ठेवायचं आहे व्यवस्थित झाकून. त्याला हे झाकून पुन्हा काढून बघायचं आहे. अतिशय व्यवस्थित स्ट्रक्चर आपला आप्यांचा आलेला आहे आणि आता हे आप्पे पलटून घ्यायचे आहे. पलटून घेतलेले आहेत. अतिशय सुंदर असे स्ट्रक्चर आलेलं आहे. साठी व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे. त्यासोबत खाण्यासाठी नारळाची चटणी, ओले खोबरे हे व्यवस्थित मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचे आहे. ग्राइंड केलेल्या खोबऱ्यामध्ये आपल्याला वरून आता मिरची टाकायची आहे. हिरवी मिरची वापरायची. त्यानंतर त्यामध्ये लसूण आणि कोथिंबीर. ही पेस्ट झाल्यानंतर ह्यामध्ये थोडा पुदिना पेस्ट झालेली आहे. आता त्यावरती आपण जिरा, मोहरीचा व कढीपत्त्याचा जिरा, कढीपत्ता, सुंदर असा तडका बसलेला आहे. ते तयार झालेले आहेत. आपण नारळाच्या चटणीसोबत त्याचा स्वाद घेऊ शकता.